triangle PQR, similar triangle LTR. In triangle PQR, PQ is equal to 4.2 centimeter, QR is equal to 5.4 centimeter, PR is equal to 4.8 centimeter. Construct triangle PQR and triangle LTR such that PQ upon LT is equal to 3 upon 4. तर या एक्झाम्पल मध्ये सुरुवातीला आपल्याला एनालिटिकल डायग्राम आपण काढू. तर त्यासाठी इथे आपल्याला शोधता आलं पाहिजे की हे नेमकं आपल्याला कोणत्या मेथडने सोडवायचं आहे. तर या दोन सिमिलर ट्रायंगल मध्ये बघितला तर इथे व्हर्टेक्स कॉमन आहे बघा, आर. व्हर्टेक्स कॉमन असेल तर ही वेगळ्या मेथडने आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं असतं. त्यासाठी आपण काय करायचं आहे बघा. तर सुरुवातीला इथे आपण आर हा कॉमन व्हर्टेक्स आहे, इथे आर हा काय आहे, कॉमन व्हर्टेक्स. देन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR चा विचार केला तर याची मेजरमेंट्स दिलेली आहेत बघा, मेजरमेंट्स गिवन, हे आपल्या माहितीसाठी लिहितोय मी. त्याच्यानंतर लहान ट्रायंगल, स्मॉलर ट्रायंगल कोणता बघा, इथे रेशोवरून आपल्याला लक्षात येते PQ अपॉन LT 3/4 आहे. PQ साइड कोणाची आहे तर ट्रायंगल PQR ची, म्हणून ट्रायंगल PQR हा स्मॉल ट्रायंगल आहे. ट्रायंगल PQR स्मॉलर आहे आणि ट्रायंगल LTR लार्जर आहे. तर ही माहिती आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. ही माहिती समजली की आपल्या लक्षात येते की ट्रायंगल PQR चे मेजरमेंट दिलेले आहेत. ट्रायंगल PQR हा स्मॉलर आहे त्याच्यामुळे तो आतमध्ये येईल आणि ट्रायंगल LTR आहे तो त्याच्या बाहेर येईल. आणि R हा कॉमन व्हर्टेक्स आहे, म्हणून सुरुवात आपल्याला R पासून करायची आहे. तर R पासून सुरुवात करताना इथे बघा एक रे घ्यायचा आहे, असा कॉमन व्हर्टेक्स आपल्याला R घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथे R घेतलेले आहेत. R मला इकडे घ्यायचा आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे तो म्हणून. आणि मग आता इकडे आपल्याला Q घेता येतो किंवा P घेता येतो. आपण इथे P घेऊ. समजा इथे P आहे तर इथे PR ची लेंथ बघा 4.8 आहे, 4.8 इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला पॉइंट P मिळेल. नंतर काय करायचं आहे, पुढची रचना बघा. तर इथे आपण एक अँगल तयार करायचा आहे, असा ॲक्यूट अँगल अंदाजे 30 डिग्रीचा. आणि इथे याचे इक्वल पार्ट्स करायचे आहेत. तर इथे मॅक्झिमम नंबर याच्यातला रेशो मधला 4 आहे, त्यामुळे 4 इक्वल पार्ट्स करायचे याचे. इथे कंपास ठेवायचा आणि 1 2 3 4 म्हणजे R1 R2 R3 R4 असे इक्वल पार्ट्स करायचे. आता इथे रेशो जो आहे तो रेशो 3/4 आहे, लक्षात घ्या. इथे R3, इथे 4 आहे, R4 आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट आता आपण इथे हे जॉईन करायचं आहे, P आणि R4, P आणि R3, सॉरी P आणि R3, P आणि R3 जॉईन करायचं आहे, हे नाही आहे, हां P आणि R3 जॉईन करायचं आहे कारण हा स्मॉलर ट्रायंगल आहे PQR, त्यामुळे R3 ला जॉईन करायचं आहे. आणि आता याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारा इथे अँगल काढायचा आहे, इथे कॉन्ग्रुएंट अँगल तयार करायचा आहे, म्हणजेच याला पॅरलल असणारा इथे सेगमेंट ड्रॉ करायचा आहे अँगल कॉन्ग्रुएंट करून. ओके, हां. तर आता इथे आपण ट्रायंगल हा कंप्लीट करू शकतो. याच्या अगोदर हा इथे कंप्लीट केला असता तरी चाललं असतं. म्हणजेच इकडे काय करायचं आहे, इथे Q पासून R पर्यंतचं डिस्टन्स QR जे आहे ते 5.4 आहे. 5.4 वर असं आपण इकडे आर्क काढू शकतो. आणि इकडे PQ 4.2 आहे
इकडे 4.2 डिस्टन्स घेऊन इकडे आर्क घेऊ शकतो आणि इकडे असा रे ड्रॉ करायचा आहे. ओके, आणि मग इथे हा ट्रायंगल तयार होईल हे जॉईन केल्यानंतर. अर्थातच इथे क्यू हा पॉइंट येईल. तर हा पहिला ट्रायंगल झाला. इथे 4.2 आहे आणि इकडे 5.4 आहे. आता याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारा इथे अँगल तयार करायचा आहे, म्हणजे यालाच पॅरलल होणारा सेगमेंट इथे ड्रॉ करायचा आहे. असा ड्रॉ करायचा आहे. हे अँगल कॉन्ग्रुएंट करायचे म्हणजे हा बरोबर याला पॅरलल येतो. अर्थातच इथे पॉइंट एल येईल आणि इथे टी येईल आणि मग हा इकडे एल टी आर हा सेकंड रिक्वायर्ड ट्रायंगल झाला आणि हा फर्स्ट रिक्वायर्ड ट्रायंगल पी क्यू आर. तर अशा पद्धतीने हे आपल्याला डायग्राम कंप्लीट करायचे आहे. ही रफ डायग्राम आहे ॲनालिटिकल. रफ डायग्राम काढताना तुम्ही फक्त एवढाच पार्ट वरचा काढला तरी चालतो. हे समजण्यासाठी मी इथे ॲनालिटिकल फिगर ड्रॉ केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे काय, ही मेथड कधी यूज करायची, तर हे आर कॉमन आहे हे समजायला पाहिजे. वन व्हर्टेक्स इथे कॉमन आहे. त्याच्यानंतर कोणत्या ट्रायंगलचे मेजरमेंट दिलेले आहेत, ट्रायंगल PQR चे मेजरमेंट्स दिलेले आहेत. तो ट्रायंगल स्मॉलर आहे का लार्जर आहे हे शोधायचं आहे. तर तो इथे स्मॉलर आहे आणि रिमेनिंग ट्रायंगल आहे तो अर्थातच लार्जर आहे. हा स्मॉलर असल्यामुळं आतमध्ये आला आणि LTR हा लार्जर असल्यामुळं बाहेरच्या बाजूला आला आणि त्यांच्या साईड्स या प्रपोर्शन मध्ये या आलेल्या आहेत. चला फायनल डायग्राम काढायची आहे. अर्थातच स्टार्टिंग आपल्याला इथे RL हा रे काढायचा आहे, RP और RL. डायग्राम काढताना आपल्या लक्षात पाहिजे की आपल्याला इकडे खाली पण प्लेस पाहिजे तेवढी. इथे बघा रे ड्रॉ केलेला आहे. इथे पॉइंट आर. नेक्स्ट कंपास घ्यायचा. कंपास मध्ये 4.8 इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. सी हिअर 4.8. रिकामं टोक आर वर ठेवायचं आणि इकडे डिस्टन्स घ्यायचा आहे. इथं आपल्याला टेक पॉइंट P 4.8 सेंटीमीटर. देन टेक 5.4 सेंटीमीटर डिस्टन्स in compass. 5.4 पहा, see here 5.4 सेंटीमीटर ॲक्युरेट. रिकामं टोक आर वर ठेवायचं आणि इकडे आर्क घ्यायची आहे. देन टेक 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स. 4.2 सेंटीमीटर. रिकामं टोक P वर ठेवायचं आहे. इथे आर्कला इंटरसेक्ट होणारी सेकंड आर्क ड्रॉ करायची आहे. स्केलच्या साहाय्यानं इथे रे ड्रॉ करायचा आहे. इथे आपल्याला Q पॉइंट मिळालेला आहे. देन जॉईंट सेगमेंट PQ.
which is required first triangle PQR. 5.4 centimeter. Okay, then draw ray as shown in figure, approximately 30 degree. आता कंपास घ्यायचा, रिकाम टोक R वर ठेवायचं आणि इक्वल 4 पार्ट्स करायचे आहेत. 1 2 3 and 4. Here R1, R2, R3 and R4. Joint segment PR3. Then draw segment which is parallel to PR3 and passing through point R4. Take compass, रिकाम टोक R3 वर ठेवायचं आहे आणि इथे एक आर्क घ्यायचे आहे. सेम डिस्टन्सनी R4 वर ठेवून इथे आपल्याला आर्क घ्यायची आहे. नंतर इथे ठेवायचं आहे रिकाम टोक आणि इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे. हे बघा, रिकाम टोक इथे ठेवायचं आहे आणि इकडे आर्क ड्रॉ करायची आहे. हे बघा, सी हियर. Then draw segment which passes through point R4 and parallel to PR3. सिमिलरली प्रोसेस इथे जशी केली तशीच इथे करायची आहे. इथे कोणत्याही डिस्टन्सची इथे एक आर्क घ्यायची. हेच डिस्टन्स चेंज न करता रिकाम टोक इथे ठेवायचं आणि इथे आर्क घ्यायचे आहे. देन इथं रिकाम टोक ठेवायचं, इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं. हे बघा, इथे आर्क घ्यायचे आहे. नंतर हेच डिस्टन्स चेंज न करता रिकाम टोक इथे ठेवायचं आणि या आर्कला इंटरसेक्ट होणारी दुसरी आर्क घ्यायची आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळालेला आहे. तर हा पॉइंट आणि इथला पॉइंट याच्यामधून जाणारा सेगमेंट ड्रॉ करायचा आहे, which intersect ray RQ at point T. This point is point L. Then we get required triangles, triangle PQR and triangle LTR. Okay.